नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 2च दिवसात पुण्यामध्ये मोठ्या अर्थात राज्यभरामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात. सुनेत्रा पवार अर्थात अजित पवार यांच्या पत्नी यांच्यावरती गटनेते पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं दोन चर्चा सातत्याने पाहायला मिळतात आणि त्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार. शरद पवार अर्थात शरद पवार यांच्या पक्षाकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीची वक्तव्य आलेली आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या पक्षाकडून कोणत्याही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून या बाबतीमध्ये पुष्टी या विधानाला पुष्टी जी आहे ती मिळालेली नाहीये आणि त्याच अनुषंगाने काही चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्या चर्चा म्हणजे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाला नेमका कुणाचा विरोध आहे आणि त्याचबरोबर आज सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी जी निवड झालेली आहे त्या दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे हे सगळंच आपण या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत या लाईव्ह मध्ये आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाला जो आहे तो नेमका कोणाचा विरोध होतोय असं वाटतंय? निश्चित राजरत्न, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत. काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदाची निवड जी आहे ती संपन्न झाली, ज्याच्यामध्ये एकमुखाने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला, मंत्री छगन भुजबळांनी अनुमोदन दिलं आणि मला वाटतं हसन मुश्रीफ आणि संजय बनसोडे हे देखील अनुमोदक राहिल्याचं पाहायला मिळालं. 2 ठराव मांडले गेले, दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी लोकभवन, जे जुनं राजभवन आहे, त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महाराष्ट्र गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्रा पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत आणि राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्या मिळणार आहेत. मात्र हे झालं राज्य म्हणून किंवा विधिमंडळ गट म्हणून. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही स्वर्गीय अजित पवार यांची इच्छा होती. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 17 जानेवारी 2026 ला बारामतीच्या गोविंद बागेत एक बैठक देखील झाली होती, ज्याचा व्हिडिओ देखील आज समोर आलेला आहे. ज्या बैठकीला स्वतः शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, राजेश टोपे असतील, शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, असे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित होते. आज जयंत पाटलांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीला बोलताना अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की विलिनीकरणाची जबाबदारी जी आहे ती माझ्यावर होती. मात्र या बैठकीचा जर आपण पूर्ण व्हिडिओ 36 सेकंदाचा आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला, बारकाईने पाहिला, तर या व्हिडिओमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कुणीही उपस्थित नव्हतं आणि सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती, जी बातमी दिली जाते की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांचा या विरोधीकरणाला जो आहे तो कुठेतरी विरोध होता आणि त्यामुळे मग हे सगळे कोणी एकत्र नव्हते. मात्र दादांनी ठरवलं होतं की आता आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र यायचं आहे, दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र पुढची वाटचाल जी आहे ती करायची आहे आणि या सगळ्यामुळेच ही 17 जानेवारीची बैठक जी आहे ती देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. संकेत, अस्थि विसर्जन अजित पवार यांच्या अस्थींचं झालेलं नव्हतं. त्या आधीच ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडल्या, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि पवार कुटुंबामध्ये कुठेतरी नाराजी आहे. शरद पवार यांनी सकाळी विधान केलं होतं की मला या बाबतीमध्ये काहीही माहिती नाहीये. आता सुप्रिया सुळे असं म्हणालेले आहेत की मला या बाबतीत काहीच माहिती नाही, मी दिल्लीच्या बजेटसाठी मी चाललेली आहे. काय घडतंय म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी या शपथविधीमुळे कुठेतरी नाराजी असं वाटतं? मुळामध्ये राजरत्न, पवार कुटुंबियांकडून कालपासूनच नाराजी जी आहे ती काल खरं तर व्यक्त करण्यात आलेली होती. कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीनं एका बाजूला अजितदादांचं अस्थि विसर्जन होत असताना बारामतीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं असतानाही हे दोन नेते मात्र सत्ता कारणामध्ये राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तिथं पहिली नाराजी, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कुणीही नेता अजितदादांच्या अस्थि विसर्जनाला उपस्थित नव्हता आणि असं असताना एका बाजूला अजितदादांचं अस्थि विसर्जन होत होतं, तर दुसऱ्या बाजूला वर्षा बंगल्यावर सत्तेची खलबत जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती, ज्याच्यामध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढाकार जो आहे तो घेत
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री वगैरे अशी सगळी चर्चा त्यावेळी घडवून आणल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्या चर्चेमुळं पवार कुटुंब नाराज या दोन नेत्यांवर असल्याचं पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने आज शरद पवारांनी सकाळी स्टेटमेंट केलं की सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा पक्षांतर्गत त्यांचा विषय असू शकतो. या शपथविधीची आपल्याला मात्र काही माहिती नाही. आज अजित पवार जर असते तर अजित पवार हे फील्डवर असते. अजित पवारांच्या जाण्याने कर्तृत्ववान नेता आपण गमावलेला आहे. भावूक प्रतिक्रिया थोडी शरद पवारांनी जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र एक इनसाइड गोष्ट अशी सांगितली जाते, पडद्यामागची कहाणी अशी सांगितली जाते. ती काल रात्री 10:30 वाजता सहयोग सोसायटीतला जो दादांचा बंगला आहे त्या ठिकाणी तिथून ज्यावेळी सुनेत्रा पवार, जय पवार आणि नरेश अरोरा निघाले होते, तर त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा काकी पवार यांना फोन केलेला होता. त्यांना या शपथविधीची कल्पना जी आहे ती दिलेली होती. त्याच्यावर प्रतिभा काकींनी असं उत्तर दिलेलं होतं की या सगळ्या गोष्टींची, घडामोडींची आता आवश्यकता आहे का? इतक्या लगेच आवश्यकता आहे का? मुळामध्ये पवार कुटुंबाचा जर आपण एक सिनेरिओ पाहिला राजरत्न, तर अगदी अजितदादा सुद्धा ज्यावेळी काही शरद पवार आणि अजित पवारांमध्ये काही म्हणजे मतभेद झाले, कारण या काका पुतण्यांमध्ये कधी मनभेद नव्हते. पण जर कधी काही अशा राजकीय वेगळ्या गोष्टी काही घडल्या, तर अजित पवार सुद्धा प्रतिभा काकींच्याशीच बोलायचे. जर तुला आठवत असेल 2019ला ज्यावेळी 72 तासांचं सरकार देवेंद्र फडणवीस अजितदादांनी स्थापन केलेलं होतं, त्यावेळी प्रतिभा काकी पवारांच्या फोन नंतर सदानंद सोळेंनी केलेली कोणतीही अडचण जरी आलेली असेल तरी अजित पवार प्रतिभा काकींना बोलायचं आणि त्यानंतर जे आहेत त्यामधून तोडगा निघायचा. परंतु दुसरी एक महत्वाची बाब अशी समोर येते संकेत, आत्ताच्या या घडीला सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं प्रमुख पद अर्थात गटनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा आता त्या स्वीकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेमागे, ही भूमिका घेण्यामागे, त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यामागे काय स्ट्रॅटेजी वाटते? मुळामध्ये राजरत्न आत्ताची जी ही वेळ आहे, ही काही कुठली स्ट्रॅटर्जी वगैरे ठरवण्याची वेळ नाही. एका दुःखद स्थितीमध्ये हा सगळा शपथविधी जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अकाली जाणं, या अकाली जाण्याच्या दादांच्या अकाली जाण्याच्या या सगळ्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हुज नेक्स्ट असा एक प्रश्न जो आहे तो पडलेला होता. आणि त्यामुळं आभाळा एवढं दुःख बाजूला सारून कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी होकार दिल्याचं पाहायला मिळतंय. त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ आता घेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होईल आणि ज्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील. संगीत कुठेतरी एक अशी सुद्धा चर्चा सुरू होती की पक्ष हातातून निसटतो की काय, अशी सुद्धा चर्चा होती आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने राजकीय घडामोडी ज्या आहेत पवार कुटुंबियांकडून घडल्या गेल्या असल्याचं बोललं जाते. मुळामध्ये अजितदादा असतानाच अजितदादांचा पक्ष कोणीतरी हायजॅक करतंय, अशाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. आणि या चर्चांमधून प्रामुख्यानं या चर्चा असतानाच राजरत्न त्या चर्चांना कुठेतरी आता दादांच्या पश्चात कोणी खतपाणी घालतंय की काय असं वाटत होतं. मात्र तसं काही होऊ नये चुकूनही, म्हणून तातडीने काही पावलं उचलली गेली असं बोललं जातंय. नक्कीच आपण बघतोय की राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आता काही वेळांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना बळ दिलं जाईल, त्याचबरोबर नेत्यांशी कशा पद्धतीनं समन्वय साधून काम केलं जाईल, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु आत्ताची सर्वात मोठी घडामोड घडते आणि ती म्हणजे राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि ती म्हणजे पवार घराण्यातूनच, अर्थात सुनेत्रा पवार अवघ्या काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या संपूर्ण घडामोडीमध्ये नेमकं काय काय घडतं, या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.